विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी कनेरी मठ इथं आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात सक्तीनं धर्मांतर होत असल्याचं म्हटलं होतं। या संदर्भात कारवाई करण्याची मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं पोलिसांकडे करण्यात आली होती। मात्र अद्याप यावर कारवाई न केल्यानं आज इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। या भेटीनंतर बोलताना ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। इंडिया आघाडी हा कायदा मानणारा संघटना आहे, कायदा मानणारी आघाडी आहे। कायद्याचं राज्य या देशामध्ये राबवलं केलं पाहिजे असा आमचा हट्ट आहे। देशामध्ये काही विघातक शक्ती काम करतायत, समाजामध्ये फूट पाडून त्यांना काहीतरी मिळवायचं आहे। कनेरी मठावर 21 तारखेला या विश्व हिंदू परिषदेच्या परांड्यांनी कोल्हापुरामध्ये, अन्य गावासहित कोल्हापुरामध्ये जातीय धर्मांतर बळजबरीने केलं जातं असं वक्तव्य केलंय, जे अतिशय देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे। म्हणून आम्ही संबंधित पोलिसांना आम्ही अर्ज केला होता, परंतु त्यांनी त्याला काही कारवाई केली नाही। ठाकूर मात्र तिने आम्हाला उत्तर दिलं, ज्या घटनेचे पुरावे सर्वसामान्य कोल्हापुरातला माणूस उपलब्ध करू शकतो ते पुरावे पोलिसांना मिळत नाहीत असं आम्हाला लेखी पत्र दिलंय। त्याचा आम्ही त्या पोलिसांचा आम्ही निषेध करतो। आज आम्ही त्या संदर्भामध्ये कायद्याअंतर्गत संबंधित पोलीस सरकार जर तक्रार घेत नसेल तर कायद्याअंतर्गत DSPची तक्रार आपण दिली पाहिजे, म्हणून आज मी आलो होतो। आम्ही या पोलिसांना म्हटलंय, आम्ही कायद्याला समजून सांगितलेलं आहे, कायद्यामध्ये तक्रार आल्यानंतर ती नोंदूनच घ्यायची आहे। प्रिलिमिनरी प्राथमिक चौकशीची गरज नाही, कारण आमच्या तक्रारीमध्ये सकृतदर्शनी दखलपात्र गुन्हा झाला आहे असा आम्ही दाखवून दिला आहे। आम्ही आज DSP साहेबांना भेटलो। आमची पहिली मागणी आहे की गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे। नंबर 2, ह्या गुन्हा आणि ह्या गुन्हेगाराला ज्याने सपोर्ट केला तो गोकुळ शिरगावचा जो पोलीस अधिकारी आहे त्याचं निलंबन करा आणि त्याची डिपार्टमेंटल चौकशी करा, कारण अशा प्रकारची पोलिसांमधली वृत्ती पोलीस डिपार्टमेंटला घातक आहे आणि पोलिसांना ते बदनाम करते। आणि नंबर 3, आम्ही कायदा मागतो। पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आणि तुम्ही मोर्चा काढू नका, म्हणून कायद्याचं रक्षण करण्याकरता समाजामध्ये तीळ निर्माण होऊ नये, जाती धर्मामध्ये भांडण लागू नयेत या उदात्त हेतून आम्ही मोर्चा काढला नाही। परंतु आता मात्र आम्ही ठाम आहोत। आता इंडिया आघाडीचा या प्रतिगामी शक्तीच्या विरोधात मोर्चा हा निघणारच। कोल्हापूर हे कायम पुरोगामीच राहणार। आम्ही शाहूंची नगरी आहे आणि शाहूंचे विचार जगातला कोणी जरी आला तरी आम्ही ते पायदळी तोडू देणार नाही।